बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। मान्यवरांना विनंती करतो। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। बाबाच्या लाडक्या मुलांनो, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, हार सुगंधित वाहू चला, हार सुगंधित वाहू चला, स्वागताला बाबाच्या जाऊ चला, स्वागताला बाबाच्या जाऊ चला, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, हार सुगंधित वाहू चला, हार सुगंधित वाहू चला, स्वागताला बाबाच्या जाऊ चला, स्वागताला बाबाच्या जाऊ चला. 18 जानेवारी दिवस उगवला, आज्ञा ही जुमदेवजीची, खापरखेडा नगरीत आनंद झाला, कृपा सारी भगवंताची. 18 जानेवारी दिवस उगवला, आज्ञा ही जुमदेवजीची, खापरखेडा नगरीत आनंद झाला, कृपा सारी भगवंताची. उपकार त्या जुमदेवजीचे, स्वागत तयाचे करू चला, स्वागत तयाचे करू चला, स्वागताला बाबाचा जाऊ चला, स्वागताला बाबाचा जाऊ चला, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, हार सुगंधित वाहू चला, हार सुगंधित वाहू चला, स्वागताला बाबाच्या जाऊ चला, स्वागताला बाबाच्या जाऊ चला. दुःखातून मुक्त केले आम्हाला बाबाचे हे उपकार, पाहिले स्वप्न आमच्या बाबांनी केलेलं साकार. दुःखातून मुक्त केले आम्हाला बाबांचे हे उपकार, पाहिले स्वप्न आमच्या बाबांनी केलेलं साकार. सोडिले जुन्या रूढीला, प्रकाशात आणले सर्वाला, हृदयी तयाला घेऊ चला, हृदयी तयाला घेऊ चला, स्वागताला बाबाचा जाऊ चला, स्वागताला बाबाचा जाऊ चला, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो, हार सुगंध
स्वागताला बाबाच्या जाऊ चला. रात्र न दिवस केले प्रयत्न दीन दुखियासाठी. रंजल्या गांजल्यांना जगविले त्यांनी केली जीवनाची माती. रात्र न दिवस केले प्रयत्न दीन दुखियासाठी. रंजल्या गांजल्यांना जगविले त्यांनी केली जीवनाची माती. याची लावू चला ज्योत तयाची लावू चला. स्वागताला बाबाचा जाऊ चला. स्वागताला बाबाचा जाऊ चला. या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो. या माझ्या सेवक सेविकांनो, बाबाच्या लाडक्या मुलांनो. हार सुगंधित वाहू चला. हार सुगंधित वाहू चला. स्वागताला बाबाचा जाऊ चला. स्वागताला बाबाचा जाऊ चला. मोफत सेवा दिली आम्हाला असे बनले महान त्यागी. तत्व शब्द नियमाची शिकवण देऊन बनविले आम्हा कर्मयोगी. मोफत सेवा दिली आम्हाला असे बनले महान त्यागी. तत्व शब्द नियमाची शिकवण देऊन बनविले आम्हा कर्मयोगी. उपकार त्या बाबाचे पालन करू शिकवणीचे. नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख द्या ना. अहो घ्या नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख द्या ना. कसे बघताला जुने सारे सेवक हो. टकमक टकमक नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख द्या ना. अहो घ्या नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख द्या ना. कसे बघताला जुने सारे सेवक हो. टकमक टकमक घ्या नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख द्या ना. हो निराधारांना आधार दिला बाबा ते निराकारी. पण हा सेवक असून बाबाचा झाला हा अहंकारी. निराधारांना आधार दिला बाबा ते निराकारी. पण हा सेवक असून बाबाचा झाला हा अहंकारी. अहो हा सेवक कसला, अहो हा नेमान चुकला. आणि बघतो हासून आपला सेवक हो. टकमक टकमक नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख द्या ना. अहो घ्या नमस्कार घ्या ना, मार्गाची ओळख
या सारे त्याग या मीपणाचा आत्मा परमात्मा शब्द भगवंत उद्धार या जीवनाचा नियम बाबाचे पाळू या सारे त्याग या मीपणाचा आत्मा परमात्मा शब्द भगवंत उद्धार या जीवनाचा झिजवून तन मन झिजवून निष्काम सेवा ही देऊन झिजवून तन मन झिजवून निष्काम सेवा ही देऊन तत्वनिर्माची ज्योती पहा जळाली हो टकमक टकमक नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना अहो नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना उचलून धरलं जगण्या शिकवलं आम्हा साऱ्या सेवकांना तत्व शब्दाची गाथा ही सांगे राम हा साऱ्या जनांना उचलून धरलं जगण्या शिकवलं आम्हा साऱ्या सेवकांना तत्व शब्दाची गाथा ही सांगे राम हा साऱ्या जनांना एकता कायम करूया जगू किंवा मरूया एकता कायम करूया जगू किंवा मरूया आता बघू नका लाजून सारे सेवक हो टकमक टकमक नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना अहो नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना कसे बघता लाजून सारे सेवक हो टकमक टकमक घ्या नमस्कार घ्या ना मार्गाची ओळख द्या ना हो नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना अहो नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना अहो नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना अहो नमस्कार ज्ञाना मार्गाची ओळख ज्ञाना
प्रणाम. परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक महिलांच्या, आणि त्यानंतर महिलांचे मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. नंतर मानव धर्मावर आधारित सेवक सेविका बालसेवकांचे सर्वांचे प्रश्नमंजुषा या ठिकाणी घेण्यात आली. आणि त्यानंतर सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. आज सकाळी 5:55 परमात्मा एक मानव मंदिरामध्ये भगवंताचे हवन कार्य करण्यात आले. आणि 7:30 वाजता शोभायात्रा कापरखेडा तेलीमधून लक्ष्मीनगर येथे नेण्यात आली आणि तिथून कार्यक्रमस्थळी येऊन पोहोचली. आणि यानंतर दीप प्रज्वलन होऊन भगवंताच्या, बाबाच्या आणि आईच्या फोटो प्रतिमेचे माल्यार्पण केले. आणि आता एका चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपले सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. बाबांना माझा प्रणाम. आपली मातोश्री वाराणसी आई ठुबरीकर ह्या सुद्धा या बैठकीत उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आदरणीय श्री योगेशजी तुरस्कर, मार्गदर्शक भंडारा परिसर, तसाच संचालक मानव धर्म उगमस्थान संस्थान टिमकी नागपूर हे या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचे मी त्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री रघुपतीजी बंदे, अध्यक्ष मानव मंदिर परसोडी, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. यांचे मी त्यांना सुद्धा आदरपूर्वक नमस्कार. तसेच आमच्या ग्रामपंचायतील सरपंच, बाबांचे सेवक हे वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचे मी यांना सर्व माझ्या मानव धर्म सेवक सेविका बहुउद्देशीय संस्था आणि सर्व कापरखेड्यातील ग्रामवासियांतर्फे यांना नमस्कार. तसे मंचावरील उपस्थित आमचे नरेंद्र भाऊ पुरी, जे आम्हाला प्रत्येक वर्षी कोणताही या वर्षभरात सार्वजनिक कोणताही कार्यक्रम होत असेल, या पूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या दही दुधाच्या वर्षभराच्या योगदान या ठिकाणी असते. त्यांनी तो शब्द दिला आहे आणि ते परिपूर्ण पाळत आहेत. हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना माझा नमस्कार. तसेच मंचावरील आमचे सुरेश भाऊ सज्जा, सामाजिक कार्यकर्ता, ज्यांनी या ठिकाणी आपण जिथं बसलो आहोत, ही जी जागा आहे, या पूर्ण जागेमध्ये कमीत कमी 10 फूट खोल असा खड्डा होता. 10 फूट हे पूर्ण परिसर जे आहे 10 फूट इथं पूर्ण खड्डा होता. 3 वर्ष आम्ही सेवकाच्या टाल्या लावून 1700 ते 2000 ट्रॉल्या जवळपास झाल्या. या बाजूला वगैरे मध्ये JCP आणि बॉकलन लावू या ठिकाणी ते आम्ही गड्डा या ठिकाणी भरला. कोणत्याही सेवकांनी, कापरखेडा येथील सेवकांनी डिझेलचे सुद्धा पैसे घेतलेले नाही आणि फक्त आम्हाला JCBचे पैसे लागले. आणि हे सर्व जागा मिळवून देण्यात आमचे सरपंच साहेब आणि आमचे सुरेश भाऊ सज्जा यांनी खूप मोलाची या ठिकाणी मेहनत घेतली. त्यांना सुद्धा माझा आदरपूर्वक नमस्कार. तसेच मंचावरील सर्व आदरणीय मार्गदर्शक, ज्येष्ठ सेवक,
उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक बालसेविका बाहेरून आलेले सर्व सेवक सेविका आणि सर्व कापरखेडा येथील सर्व ग्रामवासियांना सर्वांना माझा नमस्कार. आजचा हा जो या ठिकाणी कार्यक्रम आहे सेवक संमेलन, तर या जागेवर हा 4था वर्ष आहे. त्याच्या आधी आम्ही गावामध्ये करत होतो, पण या ठिकाणी जेव्हापासून आम्ही ही जागा बनवली त्यावेळेस पासून ह्या 4था वर्ष या ठिकाणी कार्यक्रम आम्ही करत आहोत. आजपर्यंत लहानसं गाव आहे, कापरखेडा आहे, छोटंसं गाव आहे आणि सेवक सुद्धा आम्ही कमी आहोत. मागच्या वर्षीपेक्षा 5-7 सेवक आज या वर्षी वाढले. एकूण साधे कार्य आणि त्यागी सेवकांची संख्या आमच्याकडे फक्त 33 आहे. त्या एवढ्या कमी सेवकामध्ये दरवर्षी आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम करत असतो. त्याचे कारण असे, ज्यांचे स्वागत आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेबांनी केले, अशी हे आमची संस्था 11 सेवकांची सेविकेची. त्या या कार्यक्रमामध्ये आता कुणाला जर वाटेल का हे एवढा मोठा 2 दिवसाचा कार्यक्रम आहे, खूप खर्च येत असेल, परंतु माझ्या गावातील जे संस्थेचे कार्यकारी मंडळ आहे आणि जे इतर सेवक सेविका हे ज्या पद्धतीने या ठिकाणी मेहनत घेतात, शारीरिक मेहनत एवढे करतात का कुठं 10 रुपये वाचेल, कुठं 1 रुपया वाचेल. कोण्याही ठिकाणी जरी गेले असतील तरी स्वतः स्वखर्चाने गेला तर त्याच्यातला चाय सुद्धा आजपर्यंत कोण पेला नाही, किंवा कधी म्हटलं नाही का या ठिकाणी मी या 4 दिवस फिरलो तर माझ्या गाडीत 1000 रुपयाचा पेट्रोल टाका का काही टाका. हा शब्द आजपर्यंत कोणत्याही सेवकांना आणि सेविकांनी काढलेला नाही. आणि या ठिकाणी ज्या पद्धतीची एकता सुरू आहे, त्या एकतेच्याच प्रमाण आहे का आज या छोट्याशा गावात कमी सेवकामध्ये आज एवढा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यावर्षी आज बाहेर दुसऱ्या ठिकाणचे जर आपण चित्र पाहिले तर हे चित्र माझ्याही गावात मागच्या वर्षीपर्यंत थोडेफार दिसून आले होते. ते म्हणजे तरुण पिढीची या मार्गाकडे आकर्षण कमी होत चाललेलं होतं. मी एक विचार केला का, म्हटलं यावर्षी आपण हे सर्व कार्यक्रमाचा भार आपण तरुण पिढीच्या खांद्यावर आपण टाकायचा. त्यासाठी काय करायचं, तर मी 4-5 एक समित्याच तयार करून टाकल्या आणि त्या समित्या प्रत्येक या कार्यक्रमाच्या समित्या, त्या समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष ठेवले, त्यांच्या हाताखाली काही मुलं ठेवले, पण ते सर्व तरुण. एक महिलांची समिती केली, सर्व गावातील ज्या आपल्या गटातील सर्व तरुण सुना, आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या खांद्यावर जे धुरा दिली, तर ते मला वाटते माझे 100% जे उद्देश होता तो साध्य झाला. आज मला किंवा या संस्थेतील जे ज्येष्ठ सेवक आहेत यांना गरज भासली नाही, कोणत्याच प्रकारची गरज भासली नाही. स्वतः समोर होऊन त्यांना यावर्षी या कार्यक्रमाला कार्य केले. प्रत्येक कोणतंही काम करत असतील, परंतु प्रत्येक वेळेस त्यांनी मार्गदर्शन आपलं घेतलं, सल्ला घेतला आणि त्यानुसार त्यांनी कार्य केले. आणि मला अभिमान आहे माझ्या सर्व सेवक आणि सेविका का जेही आजपर्यंत कोणते मार्ग मीनं सांगितलं असेल किंवा या संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं असेल, त्या पद्धतीनं त्यांनी कार्य केले. कधी नकार दिला नाही, कोणत्याच माझ्या आणि संस्थेच्या निर्णयाला कधी प्रत्युत्तर दिलं नाही आणि जे योग्य आहे त्याच पद्धतीने ते साथ देतात. आणि आमची जे 365 दिवसाची जे या मानव मंदिरामध्ये सकाळची विनंती होत असते 5:55 त्या थंडी ऊन वारा पावसामध्ये सुद्धा 1 वर्षाच्या पोरापासून एवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्या विनंतीला सकाळचे 70 ते 80 सेवक सेविका आजच्या या थंडीच्या वेळेस तो आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचे योग
भगवंत मला पण देत आहेत आणि माझ्या सर्व कापरखेड्यातील सेवकांना सुद्धा देत आहेत. जोही सेवक या ठिकाणी गावातला असो किंवा तुमचा बाहेर गावचा आला असेल तरी हसत, दुखी जरी आला असेल तर रडत आला असेल पण हसत या ठिकाणाहून गेला. हे सर्व माझ्या परमेश्वराची कृपा आहे, माझ्या भगवंताची कृपा आहे. माझ्या सर्व सेवकाच्या एकतेच्या प्रमाण हा आहे. जे मान त्यागी बाबा झुंदेजीचे म्हणणं होतं का सेवकामध्ये एकता ठेवा, एकता करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि माझ्या आता 10-12 एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. करत असेल त्यांना विनंती करतो. आपण सर्व मिळून बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ उगमस्थान संस्थान टिंटीपेठ नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा झुंदेजीच्या आदेशाप्रमाणे आज सेवक संमेलनानिमित्त इथे 5:55 हवन कार्य पार पडले व त्या हवन कार्यानिमित्त एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच महान त्यागी बाबा झुंदेजी उपस्थित आहेत. बाबाला माझा प्रणाम. तसेच मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच या चर्चा बैठकीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष तुरस्कर साहेब हे उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच उद्घाटक साहेब उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच आमच्या गावचे कार्यकर्ता श्री धनराजजी भिवगडे हे उपस्थित आहेत. यांना माझा नमस्कार. तसेच मंचकावर बसलेले सर्व मार्गदर्शक तसेच ज्येष्ठ सेवक, गावातील सर्व सेवक सेविका, बालसेविका, बाहेर घेऊन आलेले सेवक सेविका व बालसेविका यांना माझा नमस्कार. ही चर्चा बैठक चालू आहे. आपण सकाळी हवन कार्य करून त्यानंतर महान त्यागी बाबा झुंदेजी, भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा झुंदेजी, मातोश्री वाराणसी आई यांची रॅली गावातून आपण मानव मंदिरापर्यंत आणली. त्यानंतर एका भगवंताच्या स्वागत झाले व चर्चा बैठकीला सुरुवात झाली. आज आपण इथं जमलो आहोत. एका भगवंताच्या चर्चा बैठकीमध्ये आपण बसलो आहोत. ते आपल्या सर्व सेवकाच्या एकतेपासून. आज जर हे एकताच नसती तर एवढा मोठा कार्यक्रम आम्ही इथं घडवू नसतो शकलो. प्रत्येक कार्यक्रम छोटा असो मोठा असो, हा कार्यक्रम करण्यासाठी एकता हवी असते. ते एकता या मानव मंदिरामध्ये आम्ही टिकवून ठेवलेली आहे. या मानव मंदिरात 5:55 ज्योत लागते. त्यानंतर सायंकाळची प्रार्थना जर अडचण आली तर आमचे कार्यकर्ता श्री धनराजजी भिवगडे हे प्रत्येक वेळेस त्या अडचणीचा मार्ग शोधून काढतात. त्यासाठी कार्यकर्ता त्या स्वरूपाचा असावा. प्रत्येक अडचणीतून कसं काढता येईल, सर्वच गोष्टीच्या ज्ञान त्यांना पण नाही. ते पण आपल्या आईच्या पोटातून शिकून नाही आले. ते पण वर विचारून कोणती गोष्ट केव्हा करायची आहे, कोणता तीर्थ केव्हा करायचा आहे, कोणत्या याच्यावर कोणता तीर्थ दिला जाईल हे पण सांगणं त्यांना पण माहित नसते. पण त्यासाठी का करायला हवं, कोणाला विचारायला हवं, कोण सांगू शकेल याचा पण ज्ञान हवं. बंडी जेव्हा रस्त्याने चालते तर एका सेनकुडाला पण अटकू शकते.
पण ते अटकणार नाही याच्यात ज्ञान असणं आवश्यक आहे. आम्ही 30-32 घराचे सेवक आहोत. आमच्यासाठी भरपूर आहोत. हा मानव मंदिर सजवण्यासाठी आम्ही भरपूर आहोत. आज हा मानव मंदिर टिनाचा आहे, पण उद्या भगवंताने जर विचार केला का हे इथं का करत आहेत आणि कार्यकर्ता जर सुदृढ राहिला तर नक्कीच हा मानव मंदिर स्लॅबचा बनेल. पण स्लॅबचा बनून बी जर त्यामध्ये सुख समाधान शांती नाही तर हा आमच्या टिनाचाच बरा. येथील सेवक खूप धावपळ करतात, धडपड करतात, कारण या मानव मंदिरात जे त्यांना योग मिळत आहे त्या योग मिळाल्यानंतर त्यांना खरंच विश्वास बसतो. याच गटातील सेवक नाही तर इतर आजूबाजू गावचे सेवक पार्टिकला, राजोली, अरोली, धनी, निमखेडा येथील सेवकांनी पण या मानव मंदिरामध्ये योग घेतलेला आहे. अजून आजूबाजू गावला मानव मंदिर आहे, पण तो योग कसा घेता येईल तर येथील कार्यकर्ता, या कार्यकर्त्याला माहीत असावा की कोणत्या वेळेस काय केल्या जाईल. त्यामुळे या मानव मंदिरामध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला योग मिळत आहे. तर हे येथील सेवकाच्या लहान मुलाबाळांना सर्वांना माझे नमस्कार. तर आपण दरवर्षीप्रमाणे सेवक संमेलनाचा कार्यक्रम घेत असतो. तर हा कार्यक्रम सेवक संमेलन आपण घेण्याच्या त्याच्या मागे काहीतरी एक उद्दिष्ट असते. आपण सगळे सेवक एका जागी आलो पाहिजेत आणि जो आपल्याला मार्गदर्शन होते त्याच्यातलं मार्गदर्शन आपण चांगलं मार्गदर्शन आपल्या मनात ठेवून आपल्या परिवारामध्ये उजवून सण्यानी आपल्या या मार्गामधून काहीतरी आपण उद्धार केला पाहिजे आणि जो वाईट असेल ते सोडून दिलं पाहिजे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे एवढंच की आपण जो सेवक संमेलन करत असतो त्याच्यामध्ये आपल्या मार्गाचे जे तत्व शब्द नियम आहे त्या तत्व शब्द नियमावर आपण जोर दिला पाहिजे. जसं आपल्याला बाबांनी सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागवणे आपल्याला जे शिकवलं आहे ते सत्य आपण आपल्या कुटुंबामध्ये कसं रुजवल्या पाहिजे. मुलात असो, पत्नीत असो, कुटुंबात असो, आपल्या सेवकात असो, आपल्या आजूबाजूला असो, आपण किती बी आपल्या मानावर सुरी जरी आली तरी आपण सत्याने व्यवहार केला पाहिजे. जोपर्यंत आपण सत्याने व्यवहार करणार नाही तोपर्यंत आपल्या कुटुंबामध्ये प्रेम तयार होणार नाही. जोपर्यंत तुमच्या कुटुंबात प्रेम तयार होणार नाही तोपर्यंत तुमच्या कुटुंबात मुलात, पत्नीत जे बी असतील त्याच्यामध्ये मर्यादा तयार होणार नाही. जोपर्यंत तुमच्या कुटुंबात सत्य, मर्यादा, प्रेम तयार होणार नाही तोपर्यंत तुमच्या कुटुंबामध्ये भगवंत 24 तास तुमच्या कुटुंबामध्ये वास करेल. सांगण्यासारखं भरपूर काही आहे, वक्ते इथं भरपूर बोलणारे आहेत. म्हणून आपण सगळ्यांनी जे बाबांनी आपल्याला तत्व शब्द नियम दिलेले आहेत त्या तत्व शब्द नियमाच्या तंतोतंत आपण पालन करून आपल्या कुटुंबामध्ये एक आपला कुटुंब कसा चांगल्या मार्गाने चालेल, आपले मुलं-बाळं कसे चांगल्या मार्गाने लागतील. बैठकीमध्ये आपण जातो, बैठकीमध्ये आपले मुलं-बाळं येत नाही, कधी कधी आपली पत्नी येत नाही. म्हणून आपल्याला बाबांनी जे शिकवण दिली आहे त्या शिकवणीच्या आधारे आपण बैठकीमध्ये गेलो पाहिजे. जोपर्यंत आपण बैठकीत जाणार नाही तोपर्यंत आपल्याला शिकायला मिळणार नाही. म्हणून सगळ्यांना पुन्हा मी एकदा विनंती करतो की बाबांनी जे आपल्याला तत्व शब्द नियम दिले आहेत त्या तत्व शब्द नियमाच्या तंतोतंत पालन करून सगळ्यांनी आपण या मार्गात कशा प्रकारे चांगल्या पद्धतीने जीवन जगून याच्याकडे लक्ष द्या. मी सुद्धा देईन, मी सुद्धा तत्व शब्द नियमाने चालण्याचा प्रयत्न करीन. आणि एवढेच आपले 2 शब्द बोलून येतेच आपले 2 शब्दाला विराम देतो आणि सगळ्याला माझा नमस्कार करतो. नमस्कार. सामूहिक जनरल आव्हान कार्यान्वित चर्चा बैठक खापरखेड्यात येथे येथे आयोजित करण्यात आली. या चर्चा बैठक मध्ये स्वयंशक्तीसाठी भगवान बाबा उपस्थित आहेत. बाबांना माझ्या प्रणाम. तसेच
महान त्यागी बाबा जुगदेवजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम. तसेच सर्वांची आई मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत, आईना माझा प्रणाम. तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश जी तुरस्कर साहेब उपस्थित आहेत, साहेबांना माझा प्रणाम. रघुपतीजी फंदे परसोडी उद्घाटक हे आहेत, उद्घाटक साहेबांना माझा नमस्कार. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक माननीय श्री अर्जुनजी येवले. पण आजचा हा माझा कार्यक्रम प्रथमच मी इथं आवर्जून म्हणजे वेळात वेळ असं नाही का माझ्याकडे वेळ नव्हता, पण प्रत्येक वर्षी या गावामध्ये मी सांगत आहो सर्वांना, या गावामध्ये जेव्हा कार्यक्रम राहिला तेव्हा माहित नाही काय होतं, तर कोणीतरी मरण पावत होता आणि तो पण जवळचा धनराज भाऊ. म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नाही शकलो. काल पण तसंच झालं. काल आपल्या एक सेविका माझ्या गावची ताराबाई जांभूळकर ह्या सुद्धा काल मरण पावल्या, जवानबाई होती. तरी मी काल ह्या कार्यक्रमाला उपस्थित नाही, पण मी भगवंताला योग मानलं होतं की बाबा हनुमानजी मला ह्या वर्षी खापरखेडा इथं कार्यक्रमात जाऊ द्या. पहा काहीच नाही झालं. हर वर्षी 4 वर्ष कंटिन्यू कार्यक्रमाच्या दिवशी कोणी ना कोणी इथं म्हणजे एकदम माझ्या जवळचा सरपंच असून सुद्धा मी या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकलो आणि आज ह्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहो. तर माझं मत असं आहे की मी हा जो आपला परिसर आहे त्या परिसराच्या बद्दलच मला खूप सांगायचं आहे. आपले जे धनराज भाऊ आहे त्यांच्या या अथक प्रयत्नानं आमचं काही नाही लागलं. मी सुरेश भाऊ आहे, सिद्धार्थ भाऊ आहे, जो कोणी आहे आमचं काहीच नाही लागलं. कारण जो करणारा राहते तो खूप मोठा राहते आणि करणारा म्हणजेच आपले धनराज भाऊ आणि आपले बाबा. कारण माझ्या गावात पारडीकला गावामध्ये आता मी भवनचं काम मंजूर करून घेतला. तिथं सुद्धा 20 फूट गड्डा होता तळ्याच्या खाली. तो गड्डा भरता भरता जीवा पार होऊन गेला धनराज भाऊ. पूर्ण फुकट मध्ये गड्डा भरण्यात आले ह्या रोडाच्या मातीनं. पण एवढं करायला मी प्रत्येक वेळी आपल्या गावच्या सेवकांना हेच सांगत असतो की तुम्ही खापरखेड्यात येली जिथं जे सेवक आहेत जे 22 घराचे, जेव्हा ह्या कामाला सुरुवात आली होती 18-20 घरं होते फक्त, की 20 घराचा ऐकून म्हणजे एक सामने ठेवून हा कार्यक्रम करा. पण माझ्या गावातले कोणीही सामने येत नाही. कारण आज आमदार साहेबांनी 15 लाख रुपये दिले, तेवढा मोठा भरण भरून दिला, तरीही एकही माणूस तिथं येत नाही. कारण आताच आपल्याला देवानंद भाऊंना सांगलं की आमच्या टीनाचाच भरा. कारण आम्ही कॉन्क्रीटच्या बांधून तरी तिथं सेवक आले पाहिजे, सर्वाला फायदा झाला पाहिजे. पण इथं सर्व सेवक मी पाहिलं माझ्या वतीने. मी आज तारसापासून धनराज भाऊचे 2 मार्गदर्शन आमच्या गावात झाले. मी त्यांच्यासारखा कार्यकर्ता पाहिला नाही. कारण त्यांच्यामुळे माझ्यामध्ये बदल झाला, आमच्या सेवकामध्ये बदल झाला, खूप सारा बदल झाला. कारण सेवक अप टू डेट म्हणजे आता आमची चर्चा बैठक धनराज भाऊ तुम्ही आल्यापेक्षा डबल झाली. पहिलं मी सुद्धा चर्चा बैठकला जात नव्हतो कारण त्याचे मार्गदर्शनच तसे झाले. प्रत्येक वेळी 5:55 ला त्यांचा इथं हवन म्हणजे जे काही आपली सकाळची प्रार्थना होते आणि 5:30 ला मला नमस्कारचा मेसेज येते न चुकता. आजच्या राज्यामध्ये असं आहे का कुणाला आपण गुड मॉर्निंग एक वेळा म्हणला तर तो डबल नाही का आपली वाट पाहत राहते का हा माणूस मला गुड मॉर्निंग म्हणत. मी जाणून धनराज भाऊला मेसेज नाही करत नमस्कारजीचा. हप्त्यातून 2 हप्त्यातून 3 हप्त्यातून का हा माणूस किती वेळा मला नमस्कार करेल. पण धनराज भाऊ न चुकता 5:55 ला येतं करते म्हणजे त्यांच्या प्रत्येक मार्गदर्शनामध्ये मी ऐकतो. पण 5:30 ला मला माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह आहे 2 वर्षाचा डाटा. नमस्कार आल्याशिवाय होत नाही. म्हणजे ह्या आज कार्यकर्ता आपले धनराज भाऊ जे म्हणजे किती विचारवंत आहे, किती दूरची सोच आहे. आणि याच सोचमुळे आज मी सांगतो इथं सगळ्याच्या सामने की धनराज भाऊना मला एक काम दिलं आहे. धनराज भाऊ तुमचं काम 4 महिन्यात होईल म्हणजे होईल. तो काम मी अलाउन्सेस नाही करत, फक्त धनराज भाऊ आणि मलाच माहित आहे. तो काम मी बाबाच्या सामने सांगतो की 4 महिन्यामध्ये तो काम इथं होईल म्हणजे होईल. नमस्कार सर्वाला माझा. कारण आता नाही का रेड्डी साहेब आमच्या पारडीकलामध्ये आले आहेत, माननीय आमदार, माजी आमदार, आणि गावच्या तो मंदिराच्या कामाबद्दल ते मला बोलवत आहेत. म्हणून मी सर्वांना माझा नमस्कार आणि मी डबल येतो.
धन्यवाद सरपंच साहेब, अनमोल असं मार्गदर्शन केले. अपार आहे हो बाबा तुमची लीला, कलयुगी परमेश्वर पाहिला हो. अपार आहे हो बाबा तुमची लीला, कलयुगी परमेश्वर पाहिला हो. यांना माझा नमस्कार. आजच्या बैठकीचे उद्घाटक साहेब फंदी साहेब यांना माझा नमस्कार. आजच्या बैठकीचे संचालक यांना माझा नमस्कार. आणि आवर्जून या परिसरातील या सर्व परिवाराचे मार्गदर्शक धनराज भाऊ भिवगडे यांना माझा नमस्कार. आणि पेंडाल मध्ये बसलेले सर्व मंचावर बसलेले सर्व मार्गदर्शक सर्वांना माझा नमस्कार. आजची चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 जण शेवकालाले अनुभव, सकाळची विनंती आणि सायंकाळची प्रार्थना 4 तत्व 3 शब्द 5 जण या विषयावर घेण्यात येत आहे. अनुभव खूप आहेत पण अनुभव सांगण्याची वेळ नाही. सेवक बांधवांनो, सर्व आपल्या परिवाराचे मार्गदर्शक धनराज भाऊ भिवगड आताच आपल्याला सरपंच साहेबांनी सांगितलं की मार्गदर्शक ही शिकवण धनराज भाऊ भिवगडे यांनी आपल्या अंगी उतरवली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची शक्ती भगवंताकडून घेण्याचं काम तुम्हाला तो रस्ता शिकवला. आणि प्रत्येक संस्था बघितल्या पण खापरखेडातही या गावच्या संस्था प्रत्येक संस्थेने जे जे जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी आपण हसतमुखाने पार पाडणं. आणि मार्गदर्शक साहेब कोणत्याही ठिकाणी गेले तरी त्यांचा आणि तुमच्या गावाचा विजयाचा शब्द प्रत्येकाच्या मुखकमलातून निघाव ही जबाबदारी तुम्हा या खापरखेडातील या गावच्या सेवकांवर दिलेली आहे. कारण गावाची जबाबदारी, गावातील दुःखी कष्टी मानवाची जबाबदारी जशी धनराज भाऊ यांनी घेतलेली आहे. त्यांना कोण्याही मार्गदर्शनामध्ये कोणत्याही गोष्टीच्या टीका येतील आल्या पाहिजे नाही, ही जबाबदारी तुमची आणि आमची आहे. म्हणून धनराज भाऊ तेवढं मोठं काम हाती घेऊन आज एवढ्या संस्थेचं काम करत आहे. आणि प्रत्येक संस्थेला दिलाय की हवन कार्याची संघटना वेगळी आहे, देखरेख समिती वेगळी आहे, सल्लागार समिती वेगळी आहे, प्रत्येक समित्या आहे. आणि या छोट्याशा गावामध्ये समित्याने ती जबाबदारी घेतली. म्हणून जबाबदारी प्रत्येकाला आहे आणि जबाबदारी कशी पार पाडायची आहे हे प्रत्येक आपल्या मानव धर्माच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. कारण आपल्याला बाबांनी प्रकाशमय दिशा दाखवली आहे. दुःख हा जीवनाचा अंधार होता आहे प्रत्येकाला माहित आहे. पण बाबांनी आपल्या कुटुंबाला अंधारातून काढून सने प्रकाशमय दिशेकडे वळवलं. त्याचप्रमाणे धनराज भाऊ या गावालाही प्रकाशाच्या दिशेकडे वळवलं. त्या दिशेमध्ये, त्या प्रकाशामध्ये आपल्याला सदैव राहायचं आहे. परमेश्वराची सावली आपल्या जीवनामध्ये सदैव टिकवून ठेवायची आहे. आणि ही संघटना सदैव प्रत्येक आपल्या परिसरामध्ये नाव कसं प्रज्वलित होईल याच्याकडे सर्व संस्थेने आपली जबाबदारी घ्यायची आहे. आजच्या प्रसंगी एवढेच बोलताना 2 शब्द पूर्ण करतो. सर्व सेवकांना माझा नमस्कार. ज्ञानेश्वरजी पोटभरे करतील असं मी त्यांना विनंती करतो. विलासजी प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुंबेर जी को प्रणाम. परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टिंकीते नागपूर व नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुंबेरजीच्या आदेशाप्रमाणे आज या खापरखेडा या गावामध्ये सेवक संमेलनाचा कार्यक्रम पार पडला व चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. या चर्चा बैठकीमध्ये स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंबेरजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच सर्वांची लाडकी वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश भाऊ गुरस्कर यांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक फंदे साहेब यांना माझा नमस्कार.
आजच्या कार्यक्रमाचे संचालक अर्जुनजी येवले यांना माझा नमस्कार आणि या गावचे कार्यकर्ता धनराजी भिवगडे यांना माझा नमस्कार आणि आदरणीय मन सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार. आज हा सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग कडला नसता. आज हा सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग कडला नसता. बाबा जुमदेवजींनी ह्या धर्तीवर जन्म घेतला नसता तर आपल्याला मानव धर्म कडला नसता आणि परमात्मा एक मार्ग मिळाला नसता. बघा, महानतेगी बाबा जुमदेवजीच्या कुटुंबामध्ये फार मोठी दुःख होती आणि बाबांना हनुमान चालीसा वाचायचा छंद होता. बाबा हनुमान चालीसा वाचायचे. बाबाला वाटायचं की माझ्या कुटुंबातले दुःख दूर होतील. बाबा एक नाही, दोन नाही, 3 वेळा दिवसातून बाबा हनुमान चालीसा वाचत होते, पण बाबाच्या कुटुंबातले दुःख दूर होत नव्हते. एक दिवस बाबांचे भाऊ मारुतराव हे आतमध्ये घरात झोपलेले होते, तेव्हा त्यांचे पाय कोणीतरी हलवले आणि ते उठून बसले. तेव्हा बाबा बाहेर बसले होते आणि बाबा अचानक घरामध्ये गेले आणि बाबांनी म्हटलं मारुतरावला की म्हणे तू तर झोपला होता आणि तुझे पाय कोणी हलवले? मारुतरावनी सांगितलं म्हणे मला माहित नाही, परंतु माझे पाय कोणीतरी मी झोपला असताना माझे पाय हलवले आणि मी उठून बसलो म्हणे. आणि बाबांनी म्हटलं आतमध्ये कोणीच नाही, मी तर आत्ताच आलो. परंतु बाबांनी विचार केला की आपल्या घरी भूतवाद आहे, आपण तांत्रिक कडे गेलो पाहिजे. आणि बाबा विचार करून बाबा तांत्रिक कडे जायला निघाले. तेव्हा बाबाच्या घरी एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने बाबाला म्हटलं म्हणे तुम्ही कुठे चालले, का उदास आहात? तर बाबांनी सांगितलं म्हणे मी तांत्रिक कडे जायला निघालो म्हणे. आणि बाबांनी त्या व्यक्तीने आपल्या तुला घरची आपबीती सांगितली आणि त्या व्यक्तीने म्हटलं म्हणे माझ्याकडे हा संन्यासाचा मंत्र आहे म्हणे. हे विधी पूर्ण झाली ते का भगवंताची प्राप्ती होते आणि विधी जर पूर्ण झाली नाही तर माणूस पागल होतो, आंधळा होतो, मरतोय म्हणे. आणि बघा तो ऑलरेडी तो व्यक्ती बाबाच्याच घरी का गेला? कारण बाबाच्या हातून भगवंताला काहीतरी घडवायचं होतं, म्हणून तो व्यक्ती बाबाच्या घरी गेला. आणि बाबांनी विचार केला नाहीतरी मी असाही मेरोला जावं, हे सिद्धी करून मरावी. आणि बाबाला वाटलं की आपण या मंत्राची सिद्धी केली पाहिजे. बाबाचं 5 भावाचं कुटुंब होतं. बाबाला वाटलं की मी जर एकट्याने केलं तर माझे 4 भाऊ काय म्हणतील. आणि तो मंत्र बाबांनी आपल्या 4 भावांच्या समोर ठेवला. 4 भावांच्या समोर ठेवला आणि सांगितलं म्हणे हा संन्यासाचा मंत्र आहे आणि ही विधी जर पूर्ण झाली तर भगवंताची प्राप्ती होते आणि विधी जर पूर्ण झाली नाही तर माणूस पागल होतो, आंधळा होतो आणि मरूही शकतो, असं बाबांनी आपल्या भावाला सांगितलं. आणि बाबाच्या भाईने, कारण की त्यांना मुलं बाळ होते, त्यांना पत्नी होती आणि त्यांनी आपल्या परिवाराचा विचार केला आणि बाबाच्या भावाने चक्क नकार दिला आणि बाबांनी होकार दिला. आता मला एक सांगा, बाबाच्या भावांना मुलं बाळ आणि पत्नी होती, बाबाला नव्हती का पत्नी? बाबाला मुलगा नव्हता का? पण बाबालाही मुलगा होता, बाबालाही पत्नी होती, पण बाबांनी आपल्या मुलाचा आणि आपल्या पत्नीचा विचार नाही केला, नाही आपल्या जीवनाची पर्वा केली. आणि बाबा खंबीर होते. बाबांनी म्हटलं म्हणे मी मरीन ना त्या भगवंताला प्राप्त करील म्हणे. आणि तो बाबांनी भगवंताच्या प्राप्तीला सुरुवात केली. 26 नोव्हेंबर 1945 साली बाबांनी, आणि दिवस सोमवार, या दिवसापासून बाबांनी आपल्या जीवनाची शर्त लावली. काय म्हणते? महान त्यागी बाबा
शर्त लावली महान त्यागी बाबाने ह्या जीवनाची शर्त लावली पुढे पुढे चाले बाबा माझे वाराणसी माऊली पुढे पुढे चाले बाबा माझे वाराणसी माऊली वाराणसी माऊली वाराणसी माऊली बाबाच्या कुटुंबामध्ये गरिबी होती लाचारी होती पण बाबाचा ध्येय एका मनाचा होता आणि आत्मरूपी ज्योत बाबांनी मनात जागवली ह्या दुःखी कष्टी लोकांना बाबांनी पोटाशी धरले प्रेम दिली माया दिली ना आपण ह्या मानव गर्भामध्ये सावरलो धन्य ती आपली वाराणसी आई तिने पती परमेश्वर पाहिला आणि ह्या बाबाच्या सोबतीने तिने चटणी भाकर सुद्धा गोड केले अशी ती माझी माय अशी ती अर्पण केली काया अशी ती माझी माय मावली होती हवा नव्हती पण हवेपेक्षा वेग होता हवा नव्हती पण हवेपेक्षा वेग होता हा 33 कोटी देवी देवतापेक्षा 33 कोटी देवी देवतापेक्षा बाबा हनुमानजीला प्राप्त करण्याचा माझ्या बाबाचा इरादा नेक होता हा सरस्वती आईचा बाळ लाखात एक नसून हा जगात एक होता हा जगात एक होता एवढेच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करते सर्वांना माझा नमस्कार धन्यवाद ताई. संमेलनाचे आयोजन केले आहे ह्या सेवक संमेलनानंतर सकाळला हवन कार्य नंतर रॅली आणि आता नुकतेच चर्चा बैठकीला सुरुवात झालेली आहे ह्या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे निर्माता व बुद्धीचे विधाता स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपल्या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आपल्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम तसेच आजच्या ह्या चर्चा सत्राचे अध्यक्ष माननीय योगेशजी तुरस्कर उगमस्थान संस्थान टिमकी नागपूर चे संचालक व भंडाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उद्घाटक रघुपतीजी फंदे मानव मंदिर परसोडी चे अध्यक्ष यांना सुद्धा माझा नमस्कार तसेच उपस्थित मंचकावरील ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित सेवक सेविका व बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार आपण इथे ह्या सेवक संमेलनाच्या माध्यमातून सर्व सेवक सेविका एकत्र जमलोच आणि हे आपली जी आठवडी चर्चा बैठक असते याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेवक नेहमी आलेले अनुभव मार्गदर्शन हे होतच असते पण सेवक संमेलन घेण्याचा जो उद्देश काय तर आपण नेहमी जे गावातील सेवक आहेत त्यांना घडलेला अनुभव आपण ऐकतो पण जे बाहेरगावून मार्गदर्शक येतात त्यांच्याकडे घडलेले अनुभव त्यांचे अनुभव व मार्गदर्शन ह्याकरिता आपण जी मेहनत घेऊन हा सेवक संमेलन आयोजन करतो आणि त्याच्यामधून आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळते ते आपल्या उपयोगी कसे पडेल आणि ते उपयोग आणतो किंवा नाही हा आपण आपल्या सेवकांचा एक सेवकिनीचा प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीने त्या वाटा असतो ह्या मार्गामध्ये आपण सुखी तर आलोच नाही प्रत्येक जण हा दुःख घेऊनच आला जेव्हा आपण दुःखाने ग्रस्त होतो आणि कोणीतरी आपल्याला ह्या मार्गाची ओळख दिली किंवा दाखवत होते पण आपण ह्या मार्गाला मानत नव्हतो आणि आताही बरेचसे लोक आहेतच की ह्या मार्गाला मानत नाही पण जेव्हा त्यांची सगळ्या रस्ते किंवा वाटा बंद होतात तो पूर्णपणे खचून जातो बाकीचा काही पर्याय उरत नाही तेव्हाच ह्या मार्गाकडे आपण वळतो
मार्गाकडे वळल्यानंतर आपण ह्या जी मार्गाची रूपरेषा असते, मार्गदर्शक अगोदरच आपल्याला जे काही मार्गाचे नियम आहेत ते आपल्याला परिपूर्ण सांगतात. ह्या मार्गाचे परिपूर्ण नियम सांगितल्यानंतर आपल्याला मार्ग देतात आणि मार्ग दिल्यानंतर आपण ह्या मार्गात प्रवेश करतो आणि मार्गाचे नित्यनियमाने चालतो. पण नित्यनियमाने चालत असताना सुद्धा आपल्याकडून कळत न कळत चुका होतात. 4 तत्व, 3 शब्द आहेत, 5 नियम आहेत. याच्यामध्ये आपण कुठंतरी चुकतो आणि त्या चुकीस पात्र होतो. पण ते सोडवण्याची आपली जे काही आपल्याला माहिती होते ह्या चर्चा बैठक याच्या माध्यमातून होते. पण मार्गात आल्यानंतरही जे आपण चुकीस पात्र होतो, ज्यांना कळते आणि ते क्षमा किंवा योग मागतात. पण बरेचसे सेवक असे सुद्धा आहेत की ह्या मार्गात जुळलेले आहेत, पण मार्गात जुळून जे काही आपल्याला महानत्यागी बाबा जुमदेवजींनी नियम दिले आहेत त्या नियमाचा पालन बरेचसे सेवक करत नाही. कारण की अगोदर जे सेवक कमी होते आणि आता सेवकाची संख्या भरपूर वाढलेली आहे. कोणी आपल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करतात, जे काही तत्व शब्द नियम आहेत नियमाच्या विरुद्ध दिशेनेही वागतात. ज्या म्हणजे गावामध्ये कमीत कमी सेवक आहेत, ज्याप्रमाणे आता खापरखेड्यातील इथे मोजके सेवक आहेत, तिथे प्रत्येक सेवकाची एकमेकावर लक्ष असते. किंवा आपण खेडे भागात असतो तर प्रत्येक सेवक हा त्या सेवकाला त्याच्या हालचालीकडे लक्ष ठेवून त्याला टोकण्याचा प्रयत्न करतो आणि ते परिपूर्ण चालतात. पण बरेचसे असे सेवक आहेत की ते नियमाच्या विरुद्ध दिशेनेही चालतात. पण विरुद्ध दिशेने चालल्यानंतर जे काही महानत्यागी बाबा जुमदेवजीने नियम दिले आहेत त्याच्या चाकुरीच्या जर बाहेर गेलो तर ते त्या सेवकांनाच भोगावे लागतात आणि नंतर तो मार्गदर्शकाकडे आपल्या जे काही चूक झाली तो घेऊन येतोच, पण त्याला काहीतरी कालावधी लागतो आणि तो दुखास पात्र होतो. त्याच पद्धतीने आपल्याला महानत्यागी बाबा जुमदेवजींनी 3 शब्द दिले आहेत. ते कोणते शब्द आहेत की भगवत गुणाचे शब्द. गुण म्हणजे काय? जे गुण आहेत, आपण शाळा शिकलो तर शाळेमध्ये गुणाला आपण कशावर ओळखतो? गुण म्हणजे मार्क. शाळेमध्ये जर आपण चांगला अभ्यास केला, पेपर सोडवला तर ते गुण म्हणजेच मार्क मिळतात. त्याच पद्धतीने आपल्या मानव धर्मामध्ये महानत्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्याला भगवत गुणाचे 3 शब्द दिले आहेत. ते शब्द जरी आपण बरोबर त्या नित्यनियमाने चाललो तर महानत्यागी बाबा जुमदेवजी किंवा जे काही आपला परमेश्वर आहे तो आपल्याला कुठेही कमी ठेवत नाही. ज्याप्रमाणे आपण अभ्यास करतो, पेपर सोडवतो, त्याच पद्धतीने जरी आपण